येशूवर विश्वास ठेवणं म्हणजे काय आणि त्या विश्वासाचं फळ काय आहे, विश्वासाचा परिणाम काय आहे, विश्वासामुळे आपल्याला काय मिळतं की येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने आम्ही चमत्कार अनुभवतो, आम्ही काहीतरी पाहतो, समथिंग वी सी, काहीतरी आम्ही पाहतो, आम्हाला दृश्य असं काहीतरी दिसतं म्हणून आम्ही अदृश्यावर विश्वास ठेवतो। येशू ख्रिस्त आज अदृश्य आहे, ही इज इनविजिबल टुडे, आज तो दिसत नाही आहे, तो अदृश्य आहे, पण तो काहीतरी दृश्य दाखवतो आहे, आम्ही पाहू शकतो असं काहीतरी आम्ही बघतो आहोत आणि म्हणून आम्ही तो अदृश्य असताही त्याच्यावर विश्वास ठेवतो। येशू दिसतोय का डोळ्यांनी? येशू आपल्या डोळ्यांना दिसत नाही आहे, येशूला आपण पाहू शकतो का? नाही आहे, त्याला पाहत नाही आहोत, पण त्याने केलेला चमत्कार मात्र आम्ही पाहत आहोत। देव दृश्य रूपामध्ये काहीतरी दाखवतो, चमत्कार दाखवतो, त्याचं सामर्थ्य दाखवतो, चिन्ह दाखवतो, विलक्षण गोष्टी दाखवतो, अद्भुत गोष्टी दाखवतो, अविश्वसनीय गोष्टी दाखवतो, त्या आम्ही पाहतो आणि मग न दिसणाऱ्या येशूवर आम्ही विश्वास ठेवतो। कसं घडलं? पण हे घडलं कधी? हे गेल्या 1975 वर्षात घडलं आणि गेले 1975 वर्षे येशू ख्रिस्ताचे शिष्य जगभर येशूच्या नावाचा प्रसार करत आहेत। त्यांच्या प्रसाराला फळ कसं आलं? फळ अशा रीतीने आलं की लोकांनी चमत्कार पाहिले, लोकांनी सामर्थ्य पाहिलं, लोकांनी देवाच्या प्रेमाचा अनुभव घेतला, चमत्कार पाहिले आणि म्हणून त्यांनी विश्वास ठेवला। म्हणून येशूचं नाव जे जगभर पसरत आहे त्याचं कारण असं आहे की येशू दृश्य रूपामध्ये काही दाखवत आहे आणि त्या दृश्य रूपामध्ये पाहतो आणि मग अदृश्य येशूवर आम्ही विश्वास ठेवतो। आम्ही केवळ त्याचं सामर्थ्य पाहत नाही, आम्ही त्याचं प्रेम पाहतो। विश्वास ठेवण्यासाठी सामर्थ्य पुरेसं आहे, पण प्रेम करण्यासाठी प्रेमच लागतं। त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता कारण त्याचं सामर्थ्य बघता आणि त्या विश्वासाचं पर्यवसान तुमच्या जीवाचं तारण होत आहे, म्हणजे तुमचा स्वर्ग प्रवेश होत आहे, तुम्हाला पापांची क्षमा मिळत आहे आणि अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने तुम्ही उल्हासने म्हणजे आनंद करणे, अनिर्वाच्य म्हणजे व्यक्त न करता येणारा, शब्दामध्ये सांगू न शकणारा, अवर्णनीय, अनिर्वाच्य गौरवयुक्त, ज्या आनंदामध्ये गौरव आहेत असा आनंद, उल्हास आहात तुम्ही, आनंद करता आहात, जल्लोष करता आहात, पण त्याच्यावर प्रेम का करता? कारण त्याचं प्रेम बघा। येशू ख्रिस्ताने जे चमत्कार केले त्याच्यातील